नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश. अजून किती वाढले? 100 रुपये वाढले. दोस्तांना तुमचं योगदान आहे, तुमचं नाव मोठं होईल, लक्षात घ्या. समितीकडे जमा करा. पैलवानांना कुस्ती करायला जागा राहू द्या. कड्यामध्ये बसलेले लोक कुस्ती करा. मागे सरका, मागे मागे सरकून बसा, सरका मागे. आपल्या घरामध्ये लहान पोरं असतील, या पोरांना सांगा सकाळी उठा, व्यायाम करा, आपल्या कुस्तीचे धडे त्यांना सांगा, थोडं शिक्षण द्या, व्यसनापासून लांब राहा, आपलं शरीर सांभाळा आणि आपलं जीवन सांभाळा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मित्रांनो, जर आपण भांडणी केल्या तर कायदा आपल्याला सोडत नाही, लक्षात घ्या. आणि गुन्हे दाखल झाले तर तुम्हाला नोकरी लागणार नाही, म्हणून आपण या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. आपलं शिक्षण, आपलं प्रशिक्षण, आपला अभ्यास आणि आपला व्यायाम याच्यावरती भर दिला पाहिजे. मित्रांनो, आपलं जीवन कोणाच्या मागे लागून बरबाद करायचं नाही आणि आपल्या आनंदाने हे जीवन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, तर वर मान करून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं. मी घडी घडी सांगतो, व्यसनापासून लांब राहा. माझं 30 ते 31 वय आहे. मित्रांनो, मी सुपारी सुद्धा खात नाही. मी सुपारी सुद्धा खात नाही, मला आवडत नाही. व्यसनापासून मी खूप लांब आहे. माझ्या सर्व मित्रांना मी हात जोडून विनंती करतो की आपलं जीवन बर्बाद करू नका. आदरणीय या ठिकाणी कुस्ती समितीचे सर्व सदस्य आणि यांचं नाव आदरणीय दीपक दादा, त्यांचंही योगदान आहे. सकाळीच पासून या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व हिशोब आणि सर्व लिहिण्याचं काम त्यांच्याकडे आहे. खूप चांगलं वाटतं. या गावासाठी आपलं योगदान आहे. कोणाचं मन दुखलं असेल, कोणाला राग आला असेल तर क्षमा करावी. मी खोटं बोलत नाही. तुम्ही माझे भाऊ आहेत, तुम्ही माझे काका आहेत, तुम्ही माझे बाबा आहेत. झालेला आहे. मी बोलू नाही शकत, तुम्ही बोला. चिडाबा आणि तुषार बाबा यांचे आगमन झालेले आहे. समिती त्यांचे स्वागत करते. चिडाबा आणि तुषार बाबा.